दिस ड्युरेशन ड्युरिंग दिस ग्रॅज्युएशन. प्रॉब्लेम म्हणजे काही तर तुम्हाला करिअर संबंधी गाईडन्स पाहिजे आहे, किंवा तुम्हाला अजून काही काही प्रॉब्लेम तुम्ही फेस करताय, दोज हू आर एज्युकेशन रिलेटेड. जर तुम्ही हॉस्टेलला असाल तर हॉस्टेलमध्ये तुमचं काही अकाउंटच्या रिलेटेड काही जे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, इफ यू हॅव एनी, इफ यू आर फेसिंग सम प्रॉब्लेम्स, देन यू कॅन कॉन्टॅक्ट युअर मेंटर. है ना, जसं ओके. गाय पाल्य असतं ना, येस येस मॅम. बाबा जशी आता तसं कॉलेजला आले म्हणजे टीचरची जबाबदारी संपली असं नसतं. असं आहे ना. आता स्कूलमध्ये वगैरे असताना काही झालं की तुम्ही टीचर्सला सांगत होते ना पटकन, की बाबा असं झालं किंवा मला असा त्रास होतोय हो. किंवा काही. मग तसं सेम थिंग यू कॅन टॉक विथ युअर मेंटर. मग ओके. ते त्याच्यासाठी ती माहिती भरून घ्यायची असते. आणि करिअर संबंधी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल किंवा रिलेटेड तुम्हाला काही डिस्कशन करायचं असेल, तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे आहे, तर त्यासाठी सगळी मदत तुम्हाला तुमचे मेंटर करत असतात. तो एक ओके. सिस्टमचा भाग आहे, सिस्टमचा पार्ट आहे. दॅट दॅट दिस मॅम, कंटिन्यू. हां. तो फॉर्म ऑफलाईन सबमिट केला तर चालेल का? ऑफलाईन सबमिट केला तर चालेल, पण मग तुम्ही कुठे राहायला कुठे आहे? इथेच आहे का औरंगाबादला? नाही मॅम, पण ऍक्च्युली मी येणार आहे तिकडे, म्हणून येऊन हां, सबमिट करून चालेल. जाईल. चालेल ना, म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यासाठी म्हणून येऊ नका. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कॉलेजला बोलवलंय असं काही नाहीये. हो. आणि तुम्ही ते करू शकता म्हणजे मॅम, ऑफलाईन आलं. फॉर्म सबमिट काय? कोणाकडे करू? सबमिट इथे कोणाकडे करायचं? डिपार्टमेंटला यायचं, बॉटनी डिपार्टमेंटला यायचं, माझ्याकडे किंवा राजूरकर मॅडमकडे सबमिट करायचा फॉर्म. ठीक आहे, चालेल मॅम. हां. मॅम, हां, बोला. म्हणजे जेव्हा कॉलेज स्टार्ट होईल तेव्हाच दिलं तरी चालेल ना? कारण की मी आत्ता जस्ट जाऊन आली औरंगाबादला. आत्ताच आली मी. अगं, तुम्हाला ऑफलाईन सबमिट करायला सांगितलंच नाहीये. तुम्हाला ऑनलाईनच रिटर्न करायचा आहे तो क्लासरूममध्येच. ओके मॅम. ती म्हणाली, की "मी करू का? तू येणार असेल तर कर," असं सांगितलंय तिला. उशीर करू नका, कारण आम्हाला ते रेकॉर्डसाठी पाहिजे असतं. तुम्ही औरंगाबादला येऊ तेव्हा सबमिट करू असं करू नका. तुम्हाला तो जसं तुम्ही क्वेशन एंड आन्सर सबमिट करता ना असाइनमेंटमध्ये, बाय द सेम वे यू हॅव टू सबमिट इट. तुम्हाला क्लासरूममधून डाउन करता आला ना तो फॉर्म? डाउनलोड करता आला ना? हो मॅम. मग त्याच्यानंतर तुम्ही तो भरा आणि जसं तुम्ही बाकीचे असाइनमेंट्स रिटर्न करता ना, हा. हां, तर तसं तुम्ही ते रिटर्न करायचंय सगळं भरून. मॅम, ते ठीक आहे मॅम. ॲड्रेस विचारलाय, तर मग ते करंट ॲड्रेस म्हणजे आम्ही जर नंतर हॉस्टेलला राहणार असलो, तर हॉस्टेलचं नाही, टाकायचं नाही, का? तुमचा परमनंट ॲड्रेस टाका सध्या. ठीक आहे. कारण सध्या हॉस्टेलला कोणीच नाहीये ना. हां. त्यामुळे सध्या परमनंटच मॅम टाकायचं. तिथे दोन आहेत ना, एक करंट आहे, एक परमनंट. तर मग परमनंटला इथलं हो, टाकायचं घर. हो. करंटला 1 मिनिट हां. हॅलो? हॅलो? येस मॅम. मॅम. करंट करंट आणि काय म्हणतील परमनंट. तुम्ही परमनंट ॲड्रेस टाकला तरी चालेल. करंट ॲड्रेस सध्या नाहीये ना तुमचा काही. सध्या हॉस्टेल कुठे सुरू नाहीये. ठीक आहे? ओके मॅम. तुम्ही परमनंट ॲड्रेसच टाकायचा आहे. ठीक आहे? काही प्रॉब्लेम अजून? आणि तुम्ही ऑनलाईनच करायचा आहे तो. बाय द वे तुम्ही 1-2 दिवसामध्ये जर तुम्ही इकडे येत आहात, इफ यू आर कमिंग टू कॉलेज, इफ यू हॅव एनी अदर वर्क, देन यू कॅन सबमिट इन द कॉलेज. अदरवाइज यू हॅव टू सबमिट इट ऑन द ऑनलाईन. ठीक आहे? अजून काही इश्यूज आहेत या रिलेटेड? नाही. नाही. ओके, ओके, ओके. मी ठीक आहे. केला मॅम सबमिट. मॅम, ईमेल आयडी स्वतःची टाकायची का देवगिरीची टाकायची? स्वतःची टाका. देवगिरीच्या साईटने तुम्हाला काही मेलवरती कम्युनिकेशन करता येणार नाही. ते जस्ट फक्त क्लासरूमसाठी तुम्हाला आयडी दिलेले आहेत. तर तुम्ही तुमचा स्वतःचा टाकायचा आहे. मॅम, मी कॉलेजची टाकली आणि सबमिट पण केलं. ठीक आहे. बघू मग गरज लागल्यानंतर आम्ही मागून घेऊ तुमच्याकडून. ठीक आहे. ज्याने टाकलं नसेल ना त्याने काय करा, सेफर साईड म्हणून दोन्ही टाकून ठेवा.
ठीक आहे. एकच मिनिट, मला फक्त एक काम आहे. एकच मिनिट. तुम्ही सगळे मीटिंग मध्येच राहा. हॅलो. हा, ठीक आहे. अजून काही मेंटरचा प्रॉब्लेम नाही. नाही? ओके. आपण लास्ट टाइम काय शिकत होतो आठवतंय का? येस मॅम. या, व्हॉट वॉज द टॉपिक? टाइप्स ऑफ लीव्स. टाइप्स ऑफ लीव्स. मी काही एक मटेरियल पण क्लासरूम मध्ये पोस्ट केलं होतं, पाहिलं का ते? हो. आर एबल टू सी दॅट? येस मॅम. Okay, okay. So Parmetli compound and Pinetli compound. We completed all the aspects of Parmetli compound. Unifoliate, bifoliate, trifoliate, okay, quadrifoliate and multifoliate. Right? Now about the Pinetli compound. So Pinetli मध्ये आपण डिस्कशन करत होतो that Pinetli मध्ये काय होतं की कंपाऊंड लीफ, but on both the sides they have leaflets. Okay. Unipinnate means single rachis and they both have leaflets. Okay. Now what do you mean by, again in that leaf type there is peripinnate and imparipinnate. Okay. एक मिनिट, तुम्हाला युनिपिन्नेटचं एक्झाम्पल सांगता येईल का? नीम मॅम. या, नीम. Okay. Unipinnate is neem, and in unipinnate we have further two types, that is peripinnate and imparipinnate. काय? Peripinnate and imparipinnate. Okay. Now what do you mean by peripinnate and imparipinnate? नीमचं लीफ बघितलंय सगळ्यांनी, ठीक आहे. सो त्याला डायरेक्टली लीफ रॅचेस आणि त्याला लीफलेट. हाऊ मेनी लीव्स, हाऊ मेनी लीफलेट्स इट हॅज? लीव्स जर बघितलं तर लीफलेट, हॅलो, येस मॅम. येस मॅम. नीमचं लीफ जे आहे त्याला लीफलेट किती आहेत? लीफलेट्स म्हणजे आजूबाजूला जे आहेत ते किती आहेत? नाही सांगतायत. बरं, ठीक आहे. प्रेझेंटेशन दाखवते मी, ते जे मी तुम्हाला टाइप्स ऑफ लीव्सचं जे दिलं होतं ना, so I'm going to present the screen. Are you getting screen? Yes ma'am. Yes, ma'am. Yes. So I am saying that in a unipinnate, so a central rachis, हा सेंट्रल रॅचेस आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला लीफलेट्स आहेत. So here it is attached to the stem. So this is a single leaf. So single rachis and two leaflets are arising. Okay. Now
in this case, when the leaflets in odd in numbers, when they are ending in the odd number, when they are ending in the odd number, okay, then this leaves are called as imparipinnate. Okay, what they are called as imparipinnate when they are ending into odd number. सेंट्रलला जेव्हा ऑड नंबर असतो म्हणजे सिंगल लीव्स असते इथे, तेव्हा त्याला कुठला टाइप म्हणणार? इम्पॅरिपिनेट. ओके, इम्पॅरिपिनेट. And what is peripinnate then? When they are ending into even number, म्हणजे हा एंड जो आहे तो इव्हन नंबर मध्ये होतोय, म्हणजे 2. So 2 leaflets are at the point, at the ending point, at the apex, sorry. Then the leaves are called as peripinnate. Pairing in a pair. So leaflet, they are in the pair. Then the leaves are called peripinnate. So example is tamarind. Tamarind means tamarind काय? हा, चिंच. चिंचेचे लीव्स तर माहिती आहे सगळ्यांना. याच्या आधी कधी एवढं ऑब्झर्वेशन केलं होतं का? सिंगल लिफलेट एंडिंग होत आहे आणि 2 लिफलेट एंडिंग होत आहेत? नाही ना. तेच तर आता तुम्हाला जेव्हा तुम्ही हायर एज्युकेशन कडे जाता तेव्हा तुम्हाला ते अजून डीपली स्टडी करायचं असते. जेव्हा तुम्हाला लीफ माहित असेल आधी आणि आता माहित असलेलं लीफ, याच्यामध्ये बराच डिफरन्स आहे ना. हो. आणि हे बघा, सगळ्यांनी अटेंडन्स दिली आहे का? मी 2:30 पर्यंतच टायमिंग दिलाय अटेंडन्सला. त्याच्यानंतर जर सबमिट केलं तर लेट अटेंडन्स लागेल, अटेंडन्स लागणार नाही. कारण बरेचसे जण काय करतायत, नुसतं अटेंड करतायत आणि निघून जात आहेत. सो तसं नाही पाहिजे. दॅट थिंग शुड नॉट बी देअर. सो अटेंडन्स द्या. मग त्याच्या या 2:30 नंतर अटेंडन्स नाही देता येणार. दिली ना? हो दिली. हा, ठीक. डिफरन्स लक्षात आला पॅरिपिनेट आणि इम्पॅरिपिनेट? येस. ओके. आता जेव्हा तुम्ही कंपाऊंड लीफ पाहाल, then you must able to observe whether the leaf is peripinnate or imparipinnate. लीफ पॅरिपिनेट आहे किंवा इम्पॅरिपिनेट आहे. Can we move to a next point? येस मॅम. ओके देन. आता युनिपिनेट झालं. युनिपिनेट मध्ये पॅरिपिनेट आणि इम्पॅरिपिनेट लिहून घेताय ना तुम्ही? नोटबुक आहे ना आज? हो. हा, मी सगळ्यांना नोट डाऊन करायला सांगितलेलं आहे. ओके. आता नंतर काय येईल? बायपिनेट. आता मला सांगा बरं, बायपिनेट म्हणजे काय? तुम्हाला मी आधी दिलं पण होतं ना, तुम्ही वाचलं पण असेल. What do you mean by bipinnate? Leaflets on branches are divided twice. ते आता तू ते बघून सांगितलंस ते मला माहिती आहे. पण मिनिंग कळलं का तुला त्याचं? हो मॅम, कळालं ना. हा, म्हणजे काय कसं एक्सप्लेन कराल तुम्ही फर्दर? हाऊ यू कॅन एक्सप्लेन इट फर्दर? मॅम, ऍक्सिसच्या दोन्ही बाजूला एक युनिपिनेट सारखं असं दोन्ही बाजूला. वाचणं सोपं असतं, एक्सप्लेनेशन कसं असतं? डिफरन्स कळतोय ना तुम्हाला? दो यू हॅव एव्हरीथिंग, यू डोंट हॅव नथिंग, है ना? ठीक आहे. इट इज गुड दॅट यू ट्राइड at least and at least you answer. That is a good one, that you have a ability to observation. Don't worry about it. I am here to explain the things. Okay, so what is the bipinnate? In the simple words is this is the central branches. Okay, that the same way that we observed in the neem.
नीम मध्ये जसं ऑब्झर्व केला सेंट्रल रॅचेस तसाच आहे. द थिंग इज दॅट इट हॅज अ फर्दर सेकंड रॅचेस. त्याला परत काय आहे, हे जे तू नीम सारखं जे म्हणत होतीस ना, तर ते नीम सारखं म्हणजे काय आहे, इट हॅज अ सेंट्रल सेकंड रॅचेस. अजून एक रॅचेस आहे अँड देन द लिफलेट्स अरायझिंग ऑन दॅट रॅचेस. ओके, अँड दिस इज कॉल्ड एज द सेकंडरी रॅचेस. Central one is called as the primary rachis and this one is called as secondary rachis. So leaflets, they are not on the primary rachis but the leaflets, they are on the secondary rachis. Okay, just a simple thing. काय आहे की सेकंडरी रॅचेस. सेकंडरी रॅचेस. ओके, ट्वाइस बिफोर म्हणजे काय, रॅचेस आर डिवायडेड ट्वाइस बिफोर. ट्वाइस बिफोर म्हणजे काय, अजून एकदा त्याने सेकंडरी रॅचेस दिलेला आहे आणि मग त्याच्यावरती लिफलेट्स आहे. आता आता लक्षात येईल डिफरन्स. नाव यू ऑब्झर्व द नीम लीव्स and you observe the second diagram. You observe the first diagram and you observe the second diagram. Are you getting the difference here? येस येस Yes, ma'am. Everybody, yeah, म्हणजे मी तिच्याशी बोलते म्हणजे आता she continues, that's why. But the thing is for everyone. So unipinnate and bipinnate. Bi म्हणजे टू, पण टू म्हणजे काय, what is two? Rachis is second. Two rachis and the leaflets are arising on that rachis. ठीक आहे. एक्झाम्पल इज अकेशिया. आता अकेशिया म्हणजे बाबूळ. बाबूळ. गुड. मोहर. गुलमोहर. गुलमोहरला सेकंडरी रॅचेस असतो का? आधी हे बाबूळ. बाबूळ तर सगळ्यांच्या तिकडे आजूबाजूला असेल, बाबूळ पाहिली असेल सगळ्यांनी. हो मॅम. हा ठीक आहे. त्याच्यावर मी आता ना त्याचं नीमचं झाड पण सगळ्यांनी पाहिलंय. तर तुम्ही काय करा, तुम्ही नीमचे लिव्स ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व द अकेशिया लिव्स. मॅम, हा बोला. चिंच पण असं असतं का? चिंच कसं असतं सांगा बरं. आता तुम्ही पाहिलंय चिंच? युनिपिन्नेट मॅम. चिंचला आपण कशामध्ये वाचलंय, कशामध्ये डिस्ट्रीब्युशन केलंय चिंच? पॅरीपिन्नेट. हा, मग पॅरीपिन्नेट कशामध्ये आलेलं आहे? युनिपिन्नेट. हा हा. युनिपिन्नेट म्हणजे काय? एकच रॅचेस असतात. प्रायमरी. हा, प्रायमरी रॅचेस ऑन द लिफलेट्स. ठीक आहे. अँड दिस वन इज द सेकंडरी. म्हणजे हे जे लिव्स आहेत ना इथे, हे लिव्स तुम्हाला चिंचेसारखं दिसत आहेत. बट दे आर नॉट डायरेक्टली अटॅच टू द स्टेम, but they are attached to a central rachis. Okay, and then this rachis is attached to the stem. Okay, समजला डिफरन्स युनिपिन्नेट बायपिन्नेट? हो मॅम. क्लिअर टू एव्हरीवन? मॅम परत एकदा सांगा ना. जिथे आपण डिस्कशन करत असताना सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. म्हणजे फक्त एकाशी कोणाशी बोलतोय म्हणजे काय की समवन शुड बी देअर टू कम्युनिकेट, है ना. म्हणून मला एकाचा कोणाचा तरी रिप्लाय पाहिजे असतो. पण मग ज्याला समजलं नाही त्यांनी बोलायचंय की वी आर नॉट गेटिंग और यू आर गेटिंग. ओके. आता कोण बोललं, मला कोणी विचारला प्रश्न आता मुलांपैकी? मी मॅडम व्यंकटेश. व्यंकटेश. हा व्यंकटेश, मला सांग की तुला युनिपिन्नेट समजलंय का? नाही मॅम, नाही मी समजलं. काल नव्हतो लेक्चरला. लास्ट लेक्चरला नव्हतो मी. मग आता जेव्हा लेक्चरला नसता तेव्हा तुम्ही आधी काय झालं हे जरा कोणाला तरी विचारायला पाहिजे ना. विचारत नाही का? हॅलो. नो मॅम. का बरं? कम्युनिकेशन पाहिजे तुमचं एकमेकांशी. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप मध्ये आहेत सगळे? हा ठीक आहे. बरं आता कोणीतरी मला सांगा की पिन्नेटली, व्हॉट डू यू मीन बाय पिन्नेटली कंपाऊंड लीफ? व्यंकटेश, तुला ऍटलीस्ट पामेटली कंपाऊंड लीफ माहितीये? येस मॅम. हा, व्हॉट इज पामेटली कंपाऊंड लीफ? मॅम त्यामध्ये सेंट्रल रॅचेस नसतो.
So leaflets, they are arising from a common point, from a single point. Okay. सगळ्यांनी लक्ष द्या. Just we'll repeat in a short. So what is palmately? Palmately means what? They are arising from a common point. Okay. And when there is a central rachis and the leaflets, they are on the both the sides. Okay, they are not arising from a common point. Then the leaves are called pinnately compound leaves. Okay, here. So here is the central rachis असतो आणि त्याच्या बाजूला leaflets असतात. This is considered as a single leaf and this type of leaves are called as pinnately compound leaves. पिन्ना हे जे आहेत ना leaflets त्यांना पिन्ना असं म्हटलेलं आहे. So they are pinna, they are arising from both the sides of the rachis. समजले? Unipinnate, sorry, pinnately compound. The compound leaf having leaflets on each sides on the axis. समजले? Yes, ma'am. व्यंकटेश? Yes, okay. व्यंकटेश म्हणजे आता त्याला व्यंकटेशचं नाव मला माहित झालं म्हणून. Now unipinnate. Unipinnate means what? A single rachis and leaflets are arising on both the sides, either at the same point or a different point. Then it is known as a unipinnate. Okay. पिन्यूल किंवा त्याला unipinnate असं म्हटलेलं आहे. Okay. And in unipinnate they are further differentiated as काय डिफरन्शिएट झालेले आहेत फर्दर युनिपिन्नेट मध्ये? Peripinnate and imperipinnate. Right, peripinnate and imperipinnate. Can anyone explain this difference, peripinnate and imperipinnate? Ma'am, in imperipinnate, the number of leaflets are odd, and in peripinnate, the number of leaflets are even. म्हणजे एंडिंग अपेक्स जो आहे ना, अपेक्स एंडिंग जे आहे ना, एंडिंग इंटू ऑड नंबर, देन इट इज नोन एज imperipinnate, म्हणजे नॉट इन अ पेयर, imperipinnate. And if they are in the pair, they are known as peripinnate. Peri and imperi. कुठलाही लीफ बघितल्यानंतर काय बघायचं, त्याचा एंडिंग पॉइंट बघायचा. एंडिंग मध्ये जर 2 लिफलेट असतील तर पॅरी म्हणजे पेअर मध्ये, आणि जर सिंगल लिफलेट असेल तर नॉट इन पेअर मीन्स व्हॉट? द इम्पॅरी. ठीक आहे, समजलं व्यंकटेश? Yes, ma'am. पॅरीपिन्नेट, इम्पॅरीपिन्नेट. Yes, ma'am. Unipinnate, peripinnate and imperipinnate. Right. Then we turn to a bipinnate. मग आपण bipinnate कडे गेलो होतो. आता मला सांगा, what is the bipinnate? ज्यांना समजलंय त्यांनी आन्सर द्या. त्याच्यामध्ये सेकंडरी रॅचेस प्रेझेंट Two rachis असतात ma'am. राईट राईट. जसं आपण नीम मध्ये बघितलं होतं, what you observe in the neem, there is a central rachis and leaves are arising, leaflets are arising on both the sides. So here in a bipinnate there is a central rachis, right? And it is giving a secondary rachis. तो परत काय दिलाय त्याने? Secondary rachis दिलेला आहे. And then leaflets arising on both the sides. So leaflets arising on secondary rachis. Then this type of leaves are called as bipinnate. काय म्हणायचं त्याला? बायपिन्नेट. हा बोला. मॅम, रॅचेस आणि ऍक्सिस मध्ये काय डिफरन्स असतो? रॅचेस म्हणजेच ऍक्सिस, सेंट्रल ऍक्सिस किंवा रॅचेस. असं की सेंट्रल ऍक्सिस हा कॉमन वर्ड आहे. सेंट्रल ऍक्सिस कशाचाही सेंट्रल थिंग म्हणजे सेंट्रल ऍक्सिस, पण लीफचा जो सेंट्रल ऍक्सिस आहे त्याला रॅचेस असं म्हटलं जातं. ठीक आहे. हॅलो. Yes, ma'am. Yes ma'am.
या कळलं सेंट्रल ऍक्सिस आणि रॅचिस मधला हो मॅम. लिफचा जो सेंट्रल ऍक्सिस आहे त्याला रॅचिस असं म्हटलेलं आहे. यू कॅन म्हणजे त्याला तुम्ही सेंट्रल ऍक्सिसही म्हणू शकता किंवा रॅचिसही म्हणू शकता. बट द रॅचिस इज मोर स्पेसिफिक वर्ड. ठीक आहे. कळलंय बायपिनेट? येस मॅम. ओके. व्यंकटेश्वरीच आन्सर दिलं का आता? हो मॅम. समजलं? हो. आता आता तुम्ही ट्रायपिनेट म्हणजे काय हे सांगू शकता? ट्राय करा मॅम. ट्रायपिनेट ट्राय करेल. ट्राय करेल 3 म्हणजे रॅचेस प्रेझेंट असल्यामुळे. ट्राय कर मग सांग. सांग ना म्हणजे प्रायमरी ऍक्सिस युनिपिनेट, सेकंडरी ऍक्सिस बायपिनेट, मग टर्शियरी ट्रायपिनेटला ऍक्सिस. टर्शरी ऍक्सिस. राईट. ट्रायपिनेट मीन्स टर्शरी ऍक्सिस. म्हणजे आता परत कसं फर्दर एक्सप्लेन करणार? जसं मी आता सेकंडरी बायपिनेट एक्सप्लेन केलं तसं तुम्ही ट्रायपिनेट कसं एक्सप्लेन करणार? Leaves are rising on tertiary axis. So primary axis, again a secondary axis, and on that secondary axis, again a tertiary axis. Tertiary axis. Yeah. मग त्याला म्हणणार ट्रायपिनेट. सी primary axis, a secondary axis, and here is the tertiary axis. Okay. अजून याला इथे tertiary axis आहे. So मोरिंगा. मोरिंगा म्हणजे काय? ऐकले का नाव मोरिंगा? शेवगा. राईट. शेवगा तर आता सगळ्यांच्या आजूबाजूला असेल ना, बऱ्याच जणांनी शेवगा पाहिला असेल. येस मॅम. हा. तर आता त्याला नीट अजून जास्त ऑब्झर्व करायचं, अजून व्यवस्थित ऑब्झर्व करायचं की व्हॉट इज द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी. म्हणजे काय? तर हा प्रायमरी आहे. ते जो तुम्ही बघताय तो काय आहे? प्रायमरी आहे. देन दिसतं का? स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? येस मॅम. एक मिनिट कुठे गेलो? सी हिअर इज द प्रायमरी ऍक्सिस. हा प्रायमरी ऍक्सिस आहे. मग हा सेकंडरी ऍक्सिस आहे. दिस वन इज द सेकंडरी ऍक्सिस and then this one is the tertiary axis. Okay, and the leaflets are rising on it. So primary axis, secondary axis, and a tertiary axis. Okay, then this type of arrangement is called as the tripinnate. Okay, समजलंय? ट्रायपिनेट समजलंय? हो मॅम. Yes मॅम. येस मॅम. ट्रायफोलिएट आणि ट्रायपिनेट. डोंट कन्फ्यूज इन बिटवीन इट. ट्रायफोलिएट म्हणजे काय हे लक्षात ठेवा आणि ट्रायपिनेट म्हणजे काय हे लक्षात ठेवा. ट्रायफोलिएट कशात येईल? ट्रायफोलिएट कशामध्ये येईल? पाल्मेटली कंपाऊंड लीफ. या आणि ट्रायपिनेट पिनेटली कंपाऊंड लीफ. ते रॅचिसच्या संख्येवरून on the number of patches these leaves types are separated. Okay, and if they are more than 3 ratchets, if they are possessing a more than 3, then the leaves are called as decompound leaves. Polypinnate. पॉलिपिनेट पेक्षा शब्द काय वापरलेला आहे तर decompound.
ओके, सो लिफलेट्स आर डिवायडेड मोर दॅन थ्राईस वरून परत चौथा रॅचेस असेल किंवा फिफ्थ रॅचेस असेल तर त्याला पॉलीच्या ऐवजी काय म्हटलेलं आहे, डिकंपाऊंड लिव्स. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल आहे ओल्ड लिव्स ऑफ कोरिअँडर. कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर. कोथिंबिरीचे जे लिव्स आहेत ते खूप वेळा डिव्हाइड झालेले असतात. जनरली ओल्ड लिव्स जे असतात ते डिवाइड होतात मेनी ऍक्सिस मध्ये. So this is the everything about the leaf, palmately and pinnately. Distribution in palmately and distribution in pinnately. Okay. लिहिलेत ना, ऍटलीस्ट नावं लिहिलेत तुम्ही नोटबुक वरती तुमच्या? Yes, Yes, ma'am. ma'am. येस मॅम. येस मॅम. एक्झाम्पल्स पण. हो मॅम. Yes, ma'am. आणि अजून तुम्ही कुठले वेगळे एक्झाम्पल्स ऍड करू शकत असाल तर ऍड करा. तुमच्या आजूबाजूला जे काही आहे ते. ठीक आहे. ओके ओके, मला वाटतं लीफ बद्दलचे सगळे डिस्कशन झालेले आहेत ना. बेस टाईप राहिले आहेत असं तुम्ही म्हणता, लीफ बेसिस. So just in a short, we can go towards the leaf basis so that we can complete the topic of the leaf, and we can go towards modifications. Modification of leaf. This is same modification बघितले तसे. लीफ मॉडिफिकेशन्स बघायचे आपल्याला. अपेक्स लीफ अपेक्स वी ऑलरेडी डिस्कस्ड, हो ना. लीफ अपेक्स बघितलेत Yes, आपण ma'am. वेगवेगळे. येस, लॅमिना बघितलाय, लॅमिना शेप बघितले. देन मार्जिन्स है ना, मार्जिन्स बघितलेत. अँड देन बेस म्हणजे फ्रॉम वेअर the leaf is arising, the side which is attached to the stem. This stem la attached आहे. See, if the shape is like this, then the base is called as the acute. काय म्हणायचं, acute. If somewhat lobed, leaf base is somewhat lobed, then auriculate, then it is called as auriculate. If a lobe like a heart shape, a lobe like a heart shape, then it is known as a chordate. Okay, मग त्याला म्हणायचं chordate. Then if they are a further lobe, a much lobed bases are much lobed, then it is known as a hastate. मग त्याला काय म्हटलेलं आहे, hastate. So acute auriculate. Auriculate means they are further lobed. In a chordate, they are just a heart shaped. Okay, then they are much lobed, then hastate. Oblique, if the two ending points are not at the same line, then the base is known as the oblique. A simply rounded, rounded. Okay, here they are rounded. राउंडेड आणि अॅक्यूट मध्ये डिफरन्स लक्षात घ्या. इथे एंडिंग पॉइंट काय झालेले आहेत, एकदम अॅक्युरेट संपलेले आहेत, अॅक्यूट. ओके, अँड राउंडेड, दे एंडेड इनटू अ राउंडेड बेस. ओके, सॅजिटेट, बाणासारखं म्हटलेलं होतं तुम्हाला, सॅजिटेट. अँड ट्रंकेट, अ सडनली एंडिंग, suddenly base is ended. Okay, so what are the different bases? आवाज येतोय माझा व्यवस्थित?
Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. Acute, auriculate, caudate, hastate, oblique, rounded, sagittate, and truncate. Okay. So these are the various bases. Okay. So up till now, we discussed most of the things about leaf. So if I say that you have to describe any leaf, so how you are going to describe the leaf? So firstly, you have to say whether it is a simple or compound. Okay. Before that, again, you can say whether it is a petiolated, subsessile, or sessile. Then you have to talk about whether it is a simple or compound. Now, if it is a compound, you have to say palmately or pinnately. If anything in between that, you have to further describe it. Okay, you have to describe the lamina, you have to describe margin, you have to describe apex, and you have to describe base. Okay, समजलंय सगळ्यांना these points? Is everybody clear about all these points? Hello. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. या Yes, ma'am. आता तुम्हाला हे तुम्हाला आता जेव्हा तुम्ही आधी हे लेक्चर सुरू व्हायच्या आधी तुम्हाला लीफ विषयी किती माहिती होते आणि आता तुम्हाला किती लीफ विषयी माहिती आहे याच्यामध्ये डिफरन्स आहे हो ना मॅम Yes, ma'am. Yes. हो मॅम. बोला शॉर्ट मध्ये एकदा लॅमिना सांग एक काम कर तू लॅमिना शेप असं गुगल वरती टाकायचं किंवा लीफ शेप असं टाकायचं गुगल वरती तुला मी सांगते यू कॅन गेट अ चार्ट लाईक दिस तुम्हाला हे सगळे असे कुठे ना कुठले चार्ट मिळतील आणि हे हे चार्ट वरून तुमच्या लक्षात येईल शेप आणि त्याच्या खाली त्याच्या नोट्स पण असतात की लिनियर म्हणजे काय ऑब्लॉंग म्हणजे काय लॅन्सिओलेट म्हणजे काय ऑब्लॉन्सिलेट म्हणजे काय स्पॅच्युलेट म्हणजे काय ओवेट ऑपोवेट एलिप्टिकल रोम्बॉइड ओके हे सगळं एकदा वाचा आणि मग मी उद्या परत एक्सप्लेन करेन कारण आता वेळ नाही आहे ना पूर्ण मला फर्दर एक्सप्लेन करायला ओके मॅम करते मी तू एवढं कर आणि त्याच्यातून नाही समज अजून पण नाही समजलं तर मी उद्या सांगते परत आता उद्यासाठी एक असाइनमेंट आहे सगळ्यांसाठी आजूबाजूचे कुठल्याही प्लांटचे लीफ डिस्क्राईब करायचंय इन दिस सायंटिफिक लँग्वेज जे आता आपण सगळं डिस्क्राईब केलेलं आहे त्या लँग्वेज मध्ये लीफ प्लांटचं कॉमन नाव सांगितलं तरी चालेल आणि प्रत्येकाने फक्त आन्सर द्यायचंय त्याचं की काय 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 त्याचं शेप आहे सिम्पल आहे कंपाऊंड आहे बेस काय आहे एक्यूट अपेक्स काय आहे लॅमिना काय आहे सगळं ठीक आहे आणि हे बघा सगळ्यांचं जास्वंद नाही पाहिजे मला म्हणजे एका दोघांनी हिबिस्कस केलं ठीक आहे ए टू झेड सगळ्यांपासून पहिल्यापासून शेवटपर्यंत हिबिस्कस आणि नीम याच्या व्यतिरिक्त पण प्लांट पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त पण प्लांट आहेत आजूबाजूला है ना दुसरं कुठलेही प्लांट घ्या तुम्ही आणि त्याचे लीव्स डिस्क्राईब करा ठीक आहे काही प्रॉब्लेम हे डिस्क्राईब करण्यामध्ये नो मॅम. सगळ्यांनी एक ऍक्टिव्हिटी म्हणून करा एक एन्जॉयमेंट म्हणून करा कंपल्सरी असं जरी नसेल ना कंपल्सरी म्हणण्यापेक्षा हे काय आहे इट इज शुअर दॅट
खूप जास्त गोष्टी जेव्हा तुम्ही शिकता ना तेव्हा मागचं सगळं विसरायला होतं. तर मग तसं न होता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी थरली लक्षात राहायला पाहिजेत, म्हणून मी ह्या गोष्टी सांगते. सो जस्ट स्मॉल ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्ही करा हे, अँड यू जस्ट मेक हाऊ मच डायव्हर्सिटी. उद्या तुम्हाला समजेल की आतापर्यंत फक्त लीफ आपण लहान आहेत, मोठे आहेत एवढंच डिस्क्राईब करत होतो. अजून ह्या सायंटिफिक लँग्वेज मध्ये आपण लीफ डिस्क्राईब नव्हतो करत. So now it is your first attempt or your progress is that you now able to describe a leaf in a very good scientific manner. ठीक आहे. तर नुसतं नेटवरून डाउनलोड नाही करायचं. नेटवरून तुम्ही काय बघायचं, टाइप्स बघायचे वेगवेगळे. कशाला काय म्हणतात, हा शेप असेल तर काय म्हणतात, या मार्जिनला काय म्हणतात, हे सगळं तुम्ही बघू शकता. पण डिस्क्रिप्शन असंच्या असं उतरून कॉपी नाही करायचं. मी विचारणार आहे मीनिंग काय म्हणून प्रत्येक सेंटेन्सचा. ठीक आहे. काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? नाही मॅम. नाही ना, डिस्क्राईब करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसावा मला वाटतं. तर तुम्ही उद्या डिस्क्राईब तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. इट इज गुड इफ यू एबल टू ड्रॉ डायग्राम ड्रॉ केला तर वेल अँड गुड. आय विल ट्राय दॅट यू कॅन शो मी ऑल द डायग्राम्स. ओके. आणि ह्या नोटबुक जपून ठेवायच्या. जेव्हा आपलं ऑफलाईन सुरू होईल तेव्हा मला ते दाखवायचे आहेत. ठीक आहे. ह्या कुठल्या कुठल्या असाइनमेंट दिल्या आहेत, ऍक्टिव्हिटी दिल्या आहेत मला माहिती आहेत. मी आल्यावर नोटबुक चेक करणार आहे प्रत्येकाच्या, नंतर जेव्हा ऑफलाईन सुरू होईल तेव्हा. ठीक आहे. ओके मॅम. Okay. So, if you have any question further, make a note and I will describe it. I will give an answer in the next lecture. Okay. पुढच्या लेक्चर मध्ये मी सांगते. आणि उद्यासाठी तुम्ही एक काम उद्या सुट्टी असणार का मॅम? अरे हा सॉरी, उद्या सुट्टी आहे. सो उद्या तुम्हाला आता वेळ आहे अजून. परवा म्हणजे सॅटर्डेला सांगा तुम्ही. सो टुमॉरो विल बी हॉलिडे. टुमॉरो देअर विल बी नो लेक्चर्स. बट ऑन 26 म्हणजे तुम्हाला आता वेळ आहे बघा, एक दिवस आहे पूर्णपणे सगळं डिस्क्राईब करायला. सो 26 तारीखला तुम्ही हे घेऊन यायची असाइनमेंट. ठीक आहे. Okay, ma'am. ओके ओके गुड. यू कॅन लीव द मीट नाव. मीट लीव करू शकता. या नो प्रॉब्लेम. Thank you, ma'am. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू Thank you, ma'am. थँक्यू थँक्यू. हॅलो मॅम. हा बोल. मॅडम हे एक शेवचं झाड आहे त्याचं लीफ बी येईन ना? कशाचं कशाचं? मॅडम दाखवू शकतो मला? हा दाखव. हे शोचं झाड आहे ना? हो. हा कर ना, डिस्क्राईब करू शकतोस ना हे झाड तू. त्याचे सगळं हो. पूर्णपणे डिस्क्राईब करून सांगायचं आम्हाला काय. हा तुझ्याकडे खूप झाडं असतील ना रे, ह्याच्यापेक्षा पण बरीच झाडं आहेत ना? हो मॅम. मग तू अजून 2-4 करून आण. कंपाऊंड हिल्स बघ कुठे मिळतात तुला. हे पण दाखव आणि कंपाऊंड लिव्स पण आण उद्या फक्त दाखवायला. चिंच असेल. हो मॅम. गुलमोहर कोणतं मॅम? गुलमोहर गुलमोहर नाही मॅम. गुलमोहर आहे ते, रेड फ्लावर्स येतात ते. नाही मॅम. नाही. बरं ठीक आहे ठीक आहे. बाकीचं जे आहे ते दाखव. बॉम्बे हो मॅम. एक्सप्रेस दाखवलं होतंस ना मला, सावर काटेसावर.
हो. हा हा ठीक आहे, चालेल. हे पण डिस्क्राईब केलं तरी चालेल. हे बघ, तू जितका आता प्रयत्न करशील ना तुझ्या आजूबाजूला लीव्ह डिस्क्राईब करायचा, हो. तेवढं तुला फायद्याचं आहे पुढे चालून. कारण हे सगळे आयडेंटिफिकेशन मध्ये खूप उपयोगाचे कॅरेक्टर्स आहेत. जसं आपण जेव्हा पहिलीमध्ये अ आई शिकतो माहितीये ना, हो. किंवा एबीसीडी शिकतो, त्याचा उपयोग किती आपल्याला नंतर माहितीये ना रायटिंग मध्ये. हो. मग तसंच समजा की हे बेसिक आहे बॉटनी मधलं. फर्स्ट इयर जर तुम्ही एकदम व्यवस्थित केलं, हे जर जे आता मी तुम्हाला सांगते त्याचं काय सांगितलं? कॅरेक्टर्स हे सगळे डिस्क्राईब केले ना, तर तुम्हाला पुढचं बॉटनी एकदम सोपं जाईल. ठीक आहे. हा चालेल चालेल. हे तू हे लीफ डिस्क्राईब केलंस तरी चालेल, आणि अजून कंपाऊंड लीफ हो एखादं मॅम. डिस्क्राईब केलं तरी चालेल. हा, हो. हा, हो मॅम. ठीक आहे. मॅम त्यात जांभूळचं बी येईन ना? काय? जांभूळ बी येईन ना? हो हो, जांभूळ पण आहे, ते पण डिस्क्राईब केलं तरी चालेल. कुठलं पण एक हो मॅम डिस्क्राईब चालेल. कर, काही प्रॉब्लेम नाही. एखादं डिस्क्राईब कर व्यवस्थित. हो. बघ आताचे कॅरेक्टर्स हो काय चालेल. आहेत आणि काय ते. ठीक आहे. थँक्यू हो, मॅम. थँक्यू थँक्यू.